Hello everyone, welcome in today's class. Now today we are going to learn our next chapter. The name of that chapter is e-commerce and e-governance. This chapter is similar for science students and for commerce students also. For science students this is a chapter number 6 and for commerce students e-commerce and e-governance is a chapter number 4. Okay, so let's start learning. First we introduce what is e-commerce. E-commerce stands for electronic commerce. That means long form of e-commerce is electronic commerce. Before moving to the concept of e-commerce, let's first understand what is commerce. आता ई-कॉमर्स समजून घेण्याच्या आधी पहिले कॉमर्स कशाला म्हणतोय दॅट वी विल सी फर्स्ट. कॉमर्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ बिझनेस. इन सिंपल वर्ड्स, कॉमर्स इज नथिंग बट बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. दॅट मीन्स व्हेन वी बाय अ प्रोडक्ट और सर्विस फ्रॉम अदर्स और सेल अ प्रोडक्ट और सर्विस टू अदर्स, देन इट इज कॉल्ड ॲज कॉमर्स. आता कॉमर्स कशाला म्हणतो आपण, जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूचं बाईंग आणि सेलिंग करता, म्हणजे वस्तूची खरेदी किंवा वस्तूची विक्री, फक्त वस्तूचीच नाही सोबत सर्व्हिसची सुद्धा असेल. आता गुड्स म्हणजे त्या वस्तू झाल्या आणि सर्व्हिस म्हणजे सेवा. जर का तुम्ही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असले, म्हणजे सर्व्हिस परचेस करताय किंवा सर्व्हिस सेल करत असले, तर त्याला सुद्धा आपण काय म्हणणार, कॉमर्स. आपण इन शॉर्ट म्हटलंय बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे वस्तूची किंवा सेवेची खरेदी आणि विक्री जी असते त्याला आपण काय म्हणतो, कॉमर्स म्हणणार. अँड धिस चॅप्टर इज अ टोटली थेरॉटिकल चॅप्टर. सो ऑन द बेसिस ऑफ दिस चॅप्टर क्वेश्चन्स मे बी आस्क्ड फॉर रिटर्निंग लॉंग क्वेश्चन अँड आन्सर्स ऑल्सो. And for other pattern, that means MCQ, true false, that also may be asked on the basis of this chapter. And this chapter is totally theoretical, so no one practical is based on this chapter. Okay, now let's move to the next point. One of the most popular activity on the web is shopping. आता जेव्हा आपण शॉपिंग हा कन्सेप्ट म्हणतो तेव्हा इनडिरेक्टली आपल्या डोळ्यासमोर एखादा मॉल किंवा एखादं दुकान असं काहीतरी येतं आणि आपण फिजिकली ते मार्केटमध्ये जातोय आणि त्या वस्तूची खरेदी करतोय. पण जेव्हा तुम्ही वेबवरची शॉपिंग म्हणता, म्हणजे इंटरनेटचा यूज करून जर आपण शॉपिंग करत असलो तर त्यालाच आपण काय म्हणतो, ई कॉमर्स. ई कॉमर्स बिकम पॉसिबल इन 1991 when the internet was open to commercial use. As we all knows this, internet is used in India from 1991 and it is introduced by ARPANET, Advanced Research Project Agency Network. ही एक संस्था आहे. त्या संस्थेने 1991 साली इंटरनेटला जगभर पसरवलं. आपल्या भारतात सुद्धा इंटरनेटचा वापर 1991च्या नंतरच केला गेला. म्हणजे त्याआधी 1969 मध्ये सुद्धा इंटरनेट अस्तित्वात होतं, पण ते फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. जगभर आपण ते वापरू शकत नव्हतो. आणि 1999 नंतर इंटरनेटचा यूज कमर्शियल वापरासाठी व्हायला लागला आणि त्यानंतरच आपलं ई कॉमर्स जे आहे हे काय झालं तर अस्तित्वात आलं. सिन्स दॅट डेट thousands of business have taken up residence at websites. आता ई कॉमर्सचा मेजर कन्सेप्ट काय असतो की तुमचा जो बिझनेस आहे जर त्याला काहीतरी जॉग्राफिकल बाउंडेशन्स असतात, म्हणजे आपलं एखादं गाव असेल, आपल्या गावात आपला एखादा बिझनेस आहे, एखादं दुकान आहे, काही पण असेल, तर तुम्ही त्या ज्या वस्तू आहात तर त्या तुमच्या गावात तर विकताय, परंतु इंटरनेटचा यूज करून तुमच्या दुकानातली वस्तू तिची इन्फॉर्मेशन आपण जर वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेली असेल तर जगभरातली कुठलीही व्यक्ती
ती कुठल्याही कोपऱ्यात जरी असेल तरीही तुमची वस्तू एक्सेस करू शकते. आणि जर मात्र त्या व्यक्तीला ती वस्तू हवी असेल तर मग त्यासाठी जी ती वस्तू डिलिव्हर्ड करण्यासाठीच्या ज्या काही प्रोसिजर्स असतील त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतील. तर ते सगळं 1999 पासूनच सुरू झालं. हिस्ट्री ऑफ ई कॉमर्स इज अ हिस्ट्री ऑफ अ न्यू व्हर्च्युअल वर्ल्ड विच इज इव्हॉल्विंग अकॉर्डिंग टू द कस्टमर ॲडव्हान्टेज. आता हे जे ई कॉमर्स आहे याचा एक मेजर बेनिफिट काय आहे? एखादा ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती, त्याला जर एखादी वस्तू हवी असेल जिचं यूज किंवा युटिलायझेशन शहरांमध्ये मोस्टली होतं, तर ती वस्तू सुद्धा तो व्यक्ती त्याच्या घरी राहून त्या एखाद्या स्टँडर्ड दुकानामधून सुद्धा मागवू शकेल. ओके, नाउ वी विल लर्न डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स. E-commerce can be broadly defined as the process of buying and selling of goods or services using an electronic medium such as internet. आता हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आता हे जे डेफिनेशन ऑफ ई कॉमर्स आहे तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्याला रायटिंग स्किल साठी जर का क्वेश्चन वगैरे पण यायचा म्हटला तर 2 मार्कांसाठी वगैरे पण आपल्याला तो येऊ शकतो. किंवा मग असंही आपण ई कॉमर्स म्हणजे काय जर म्हटलं तर त्यासाठी ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेच. तर ई कॉमर्स कशाला म्हणतो आपण? बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस युजिंग इलेक्ट्रॉनिक मीडियम. ओके, ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युजिंग EDI, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. आता ई कॉमर्सला जर का आपण अजून दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण ज्याला म्हणतोय पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करतो तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला इनव्हॉइस दिलं जातं. म्हणजे सपोज एक कस्टमर तुमच्या दुकानात आला आणि त्या कस्टमरला तुम्ही एखादी वस्तू विकली तर तुम्ही सोबत त्याला इनव्हॉइस देता, म्हणजे बिल देता. तर हे जे बिल आहे हे एक पेपरवरचं बिल झालं. तर ई कॉमर्सच्या थ्रू तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करताय ते एक प्रकारची काय असतील? पेपरलेस ट्रान्झॅक्शन्स असतील. म्हणजेच एक प्रकारची बिझनेस इन्फॉर्मेशन पेपरलेस वेने जर का तुम्ही एक्सचेंज करताय तर त्याला सुद्धा तुम्ही ई कॉमर्स म्हणू शकता. आता EDI ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज म्हणतो, किंवा आपण ईमेल पण पाठवतो, किंवा इलेक्ट्रॉनिक फंड. ईमेल म्हणजे पण काहीतरी आपण आपला डाटा इन्फॉर्मेशन समोरच्याला इलेक्ट्रॉनिक मेथडने सेंड करतोय. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे पैसे असतील, पण फिजिकली पैसे ट्रान्सफर न करता आपण आपल्या एका अकाउंटमधून पैसा दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. म्हणजे इनडिरेक्टली इलेक्ट्रॉनिक फंड आपण काय करतो तर ट्रान्सफर करतो. ह्या सगळ्या गोष्टी ई कॉमर्स मध्ये इन्क्लुडेड असतात. ओके, सो नेक्स्ट मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट टॉपिक. नाउ वी विल लर्न डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. आता ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजे काय? वस्तूची खरेदी विक्रीच, परंतु जी आपली आतापर्यंत नॉर्मल वेने किंवा आपण अजूनही या मेथडचा उपयोग करतोच, तर ती मेथड. आणि ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिकली जर का वस्तूचं किंवा प्रोडक्टचं बाईंग अँड सेलिंग होत असेल तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. नाउ वी विल लर्न धिस टॉपिक वन बाय वन. ट्रॅडिशनल कॉमर्स focuses on the exchange of products and services through personal interactions, so it is manual. तर ट्रॅडिशनल कॉमर्स कशाला म्हणतो? त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसचं जे काही सेलिंग अँड परचेसिंग होतं त्यामध्ये पर्सनल इंटरॅक्शन्स असतात. दॅट मीन्स कंझ्युमर किंवा कस्टमर जी वस्तू त्याला खरेदी करायची आहे ती त्या दुकानदाराजवळ जाऊन स्वतः पर्सनली परचेस करतो. म्हणजे इनडिरेक्टली ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये पर्सनल इंटरॅक्शन्स असतात आणि ही जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ही मॅन्युअली परफॉर्म होतात. म्हणजे स्वतः ती व्यक्ती जाऊन तो व्यवहार करते. बट इन ई कॉमर्स ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज आर ऑनलाईन वाया इंटरनेट and can be considered automatic.
आता ई कॉमर्समध्ये जे काही ट्रेडिंग होतं किंवा जो व्यापार होतो, जो व्यवहार होतो, तो ऑनलाईन होतो, इंटरनेटच्या थ्रू होतो. आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्ट वगैरे परचेसिंग करणार तर ते पहिले सर्चिंग अर्थात त्याच्या प्रोसिजर्स असतील. कोणती वस्तू घ्यायची आहे आपल्याला, पहिले आपण सर्चिंग करतो, नंतर प्रोडक्टच्या प्राईससाठी नेगोसिएशन वगैरे पण केलं जातं वस्तूच्या प्राईससाठी. त्यानंतर ती ऑर्डर तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे आहे, ॲड्रेस वगैरे वगैरे असतील. त्यानंतर आपण त्याला पेमेंट वगैरे करतो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या मेथड्स असतात, त्याच्यातल्या स्टेप्स आहेत. पण हे सगळं कसं होतं तर इंटरनेटच्या थ्रू होतं आणि हे पर्सनल इंटरॅक्शनने होतं. म्हणजे ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये पर्सनल इंटरॅक्शन असते, ई कॉमर्समध्ये ई कॉमर्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये पर्सनल इंटरॅक्शन नसून दोज ट्रान्झॅक्शन्स आर अकर्ड थ्रू इंटरनेट. नेक्स्ट टॉपिक इज ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस अवर्स मोस्टली ड्युरिंग द डे. आता हे आपण नॉर्मली बघतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये दुकान उघडं ठेवण्याची जी वेळ आहे ही मे बी वेगवेगळी असू शकते. आता ग्रामीण भागांचा जर विचार केला, एखादी वस्तू जर त्याला दुकानदाराला विकायची आहे तर सकाळपासूनच गावामध्ये रेलचेल चालू होऊन जाते. म्हणजे मे बी एखाद्या छोट्याशा खेड्यामध्ये वस्तूची खरेदी विक्री जी आहे ट्रॅडिशनल कॉमर्सच्या मेथडने सकाळी 7 पासून तर संध्याकाळी 7-8 पर्यंत असू शकते. पण तेच जर का आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं एखाद्या शहरांचं, मेट्रो सिटीचं वगैरे जर बघितलं तर तुमचं 7-8 पासून एकदा डे स्टार्ट झाल्यानंतर रात्री 11-12 पर्यंत सुद्धा वस्तूची खरेदी विक्री होते. दॅट मीन्स ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस अवर्स अँड दॅट इज डिपेंड ऑन देअर एरिया ऑल्सो. इफ द एरिया इज अर्बन ऑर रुरल देन इट इज डिपेंड ऑन दॅट. पण मोस्टली दिवसभरामध्ये हे व्यवहार चालतात. रात्री दुकान जर बंद असेल तर बाईंग अँड सेलिंग ऑफ प्रोडक्ट इज नॉट पॉसिबल फॉर होल द डे. ओके. अँड फॉर ई कॉमर्स इज 24/7. दॅट मीन्स 24 hours 7 days a week. इट कॅन बी डन एनी टाइम, डे अँड नाईट. आता ई कॉमर्स जे आहे हे अर्थातच ऑनलाईन असतं आणि म्हणून तुम्ही 24 तासांमध्ये आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी म्हणजे इव्हन संडेला सुद्धा मोस्टली काही ठिकाणी जी दुकानं असतात तर ती आठवड्यातून एखाद्या दिवशी बंद राहतात. तर तसं इथे नाही होत. इथे आपण प्रत्येक दिवशी पूर्ण 24 तासांमध्ये केव्हाही वस्तूची खरेदी विक्री करू शकता. म्हणजे दिवसा पण करू शकता आणि रात्री पण करू शकता. दॅट मीन्स नो लिमिटेशन ऑफ टाइम फॉर ई कॉमर्स. ओके. द नेक्स्ट टॉपिक इज as far as consumer interaction are concerned, traditional commerce provide face to face interaction. आता इथे आपण म्हटलं आधी की पर्सनल इंटरॅक्शन्स असतात. मग पर्सनल इंटरॅक्शन्स आहेत म्हणजेच तुमचं फेस टू फेस कॉन्टॅक्ट पण होतो, फेस टू फेस कम्युनिकेशन पण होतं. नेमकी तुम्ही वस्तू कोणाला विकलेली आहे किंवा कोणाकडून एखाद्याने वस्तू खरेदी केली आहे हे आपल्याला इथे माहिती असतं. बट इन केस ऑफ ई कॉमर्स कॅन बी टर्म्ड ॲज स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. म्हणजे तुम्ही ज्या साईटला व्हिजिट करताय ती साईट आणि तुम्ही म्हणजे फेस इंटरॅक्शन कोणाशी होतं, फक्त स्क्रीनशी होतं. त्या प्रोडक्टच्या ओनरशी किंवा त्या शॉपच्या ओनरशी आपलं इंटरॅक्शन डायरेक्टली होत नाही. ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन. आता ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये तुमचं नेमकं दुकान ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही वस्तूची खरेदी विक्री करताय तर त्याला जिओग्राफिकल बाउंडेशन्स असतात. म्हणजे तुमच्या गावातली लोक तुमच्या दुकानामध्ये खरेदी करायला येतील किंवा मे बी आजूबाजूच्या 2 गावांमधली पण येऊ शकतील. परंतु ओव्हरऑल पूर्ण वर्ल्ड मधली लोक आपल्या प्रोडक्टला परचेस किंवा सेल आपण त्यांना करू शकत नाही. But in e-commerce is a global and has no physical limitations. आता ई-कॉमर्स हे ग्लोबल असल्यामुळे पूर्ण ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये कोणीही कुठूनही ती वस्तू खरेदी करू शकतो. नेक्स्ट
Mode of payment in traditional commerce include cash, checks and credit cards. आता मोस्टली अर्थातच आधी जुन्या जर प्रकार पाहिला तर फक्त कॅशच्या थ्रूच देवाणघेवाण केली जायची, किंवा मग कधी कधी तर वस्तूचं सुद्धा एक्सचेंज केलं जायचं, म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू, किंवा मग आपण कॅश देतो. चेकच्या माध्यमातून सुद्धा तुमची वस्तूची किंवा सर्व्हिसची खरेदी विक्री होऊ शकते, किंवा बऱ्याच ठिकाणी क्रेडिट कार्ड वापरली जातात. मग क्रेडिट कार्डच्या थ्रू सुद्धा तुम्ही त्या समोरच्या पार्टीचं पेमेंट करून देता. काही दिवसांसाठी तुमचे ते पैसे जे आहेत तुम्हाला इनडिरेक्टली काही दिवसानंतर आपल्याला ते पेअप करावे लागतील. बट इन ई कॉमर्स मोड ऑफ पेमेंट आर बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड, ई वॅलेट, मोबाईल पेमेंट अँड मेनी मोर. Out of these, first we see bank transfer. If you have a bank account and the party from which you purchase a product, that person also has a bank account, then you transfer money from your bank to his bank. This is a bank transfer. Second is credit card, that is similar for traditional commerce also and for e-commerce also. Then e-wallet. This e-wallet concept is somewhat new and this we will learn in this chapter. Next, mobile payment. You may payment that party from your mobile also. आता ई वॅलेट मध्ये जसं पेटीएम वगैरे म्हणतो आपण, किंवा मोबाईलच्या थ्रू पण आपण पेमेंट करतो वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पेमेंट करण्याच्या ज्या मेथड्स आहेत, ह्या ट्रॅडिशनल कॉमर्स मधल्या वेगळ्या असतील आणि ई कॉमर्सच्या थ्रू काय असतात तर वेगळ्या असतात. नेक्स्ट इज गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रॅडिशनल कॉमर्स. आता जेव्हा तुम्हाला वस्तू खरेदी करायची असते तेव्हा आपण डायरेक्ट दुकानात जातो आणि आपल्याला वस्तू जी हवी आहे ती तुम्ही डायरेक्टली परचेस करता. बट इन ई कॉमर्स डिलिव्हरी ऑफ गुड्स और सर्व्हिसेस टेक सम टाइम. कारण आपल्याला जो प्रोडक्ट मागवायचा आहे हा नेमका कुठून आपण मागवतोय, त्या प्रोडक्टची डिलिव्हरी आपल्यापर्यंत पोहोचायला कधी कधी वेळ सुद्धा लागू शकतो. म्हणजे 1 दिवस 2 दिवस 4 दिवस पण लागू शकतील, कारण तो प्रोडक्ट नेमका तुम्ही कुठून मागवताय त्यावर ते डिपेंडंट असतं की ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल. ओके. नेक्स्ट, ट्रॅडिशनल कॉमर्स स्कोप इज लोकल अँड ई कॉमर्स स्कोप इज ग्लोबल. अँड दिस इज अ मेन डिफरन्स ऑफ ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. ओके. आता ओव्हरऑल जर पाहिलं तर ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये पर्सनल इंटरॅक्शन्स असतात. तुम्ही त्याला फक्त दिवसभरामध्ये, म्हणजे लिमिटेशन असतात टायमिंगची, त्याला बाउंडेशन्स असतात. इथे फेस टू फेस इंटरॅक्शन होतं. जॉग्राफिकल एरियाचं सुद्धा इथे बाउंडेशन असतं. मोड ऑफ पेमेंट जी आहे ती मोस्टली आपण कॅश किंवा चेकच्या थ्रू करतो. इथे गुड्सची डिलिव्हरी इन्स्टंटली होते, म्हणजे लवकर होऊ शकते, आणि त्याचा स्कोप मात्र कसा असतो तर लोकल असतो. आणि ई कॉमर्सचा जर विचार केला तर इथे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऑनलाईन होतात इंटरनेटच्या थ्रू. दॅट मीन्स इथे पर्सनल इंटरॅक्शन नसते, इथे टाइमचं बाउंडेशन सुद्धा नसतं. पण इथे ई कॉमर्समध्ये स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन असतं, फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही. याला फिजिकल लिमिटेशन सुद्धा नसतात, म्हणजे कोणी कुठूनही वस्तू खरेदी करू शकतं. मोड ऑफ पेमेंट जी आहे ई कॉमर्स साठी ती तुम्ही ई वॅलेटच्या थ्रू किंवा मग बँक ट्रान्सफरच्या थ्रू वगैरे पण करू शकता. इथे वस्तूची डिलिव्हरी करायला आपल्याला थोडा मे बी वेळ लागू शकतो, आणि ई कॉमर्स पूर्ण ग्लोबली तुम्ही परचेसिंग सेलिंग त्या प्रोडक्टचं करू शकता. ॲज आय टोल्ड प्रिव्हियसली, धिस चॅप्टर इज टोटली theoretical chapter and all the questions based on these are theoretical, and this is similar for commerce student also and for science student also. So I hope you understand what is the difference between traditional commerce and e-commerce. And first in this chapter we learn what is commerce. Okay, so from next session we will learn some more topics. Now thank you and bye.